राज्याचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महायुती सरकारच्या वतीने मी सादर केला आहे. आपल्याला कल्पना आहे की एकूण हा जो काही अर्थसंकल्प आहे हा 7,69,467 कोटी रुपये इतक्या रकमेचा हा अर्थसंकल्प आहे. आणि विशेषतः आम्ही विकसित महाराष्ट्र 2047 हा जो काही एक अहवाल तयार केला होता त्या अहवालावर आधारित हा अर्थसंकल्प आम्ही तयार केलाय. अनेक वेळा आपण बघतो की वेगवेगळे अहवाल तयार होतात, ते दिशादर्शकही असतात, पण त्याचा अर्थसंकल्पाशी कुठलाही संबंध नसतो. पण आम्ही जाणीवपूर्वक हा जो काही रोडमॅप तयार केला आहे विकसित महाराष्ट्राचा, त्याच्यावर आधारित हा पहिला अर्थसंकल्प दिलेला आहे. आणि त्याचे जे काही थीम्स आहेत, म्हणजे 4 क्षेत्र आणि 16 उपक्षेत्र, याच्यावर आधारित हा अर्थसंकल्प मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. विशेषतः जे 4 प्रमुख स्तंभ आपण घेतले आहेत त्यात प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन अशा 4 सूत्रांच्या आधारावर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. त्या दृष्टीने हे सर्व काम हातामध्ये घेण्यात आलंय.